काय नेमकी तो आपलाच कार्यकर्ता आहे, गटप्रमुख आहे. त्याला कोणी बंदी वगैरे केली नाही. त्याला पण गटप्रमुखचा पद आहे. तर त्याला आम्ही काय अडवलं नाही. त्याच्या भरपूर तक्रार आल्या. त्याला बोललो असं वागू नको, आपण एकाच पक्षाचे आहे, आपण सगळे साहेबांचेच कामं करतो आहे. पण तो न ऐकता आम्हाला भरपूर त्याच्या विरुद्ध तक्रार, पण आम्ही त्याला आपल्याच पक्षाचा आहे, गटप्रमुख आहे, त्यामुळे आम्ही त्याला समजत गेलं. पण अखेर त्यांनी आता आमच्यावर पक्षविरुद्ध पण आणि माझ्या विरुद्ध पण शाखा प्रमुख प्रवीण लोह मात्रेका खोटारडी त्यांनी येऊन कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला. पण ते पोलिसांनी पण त्याच्याबद्दल पण आम्ही तक्रारी आहे आमच्याकडं, मग ते पण आम्ही देतो. पोलिसांनी आम्हाला पण सहयोग करावा, शहानिशा करून पुढच्या पाऊल उचला. काय नेमकं त्याच्या विरुद्ध तक्रार आहे? काय काय करायचं? काही व्हिडिओ पण समोर आला, त्याच्यात तो मारहाण करतो, पाय पडायला लावतो, काही लोकांचे पैसे घेतले. काय नेमकं तुमचं? त्याचे सेंटिंगचे कामं घेतो तो बिल्डिंगचे, आणि त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांना तो कामं करून घेतो. पण त्यांनी पैसे खर्ची मागितली तर त्यांना बोलून आणून मारहाण भरपूर करतो. त्याच्याबद्दल पण कंप्लेंट आले. त्याला आम्ही समजवलं, अरे गरीब का पैसा मत ऐसा हे कर, असा मत किसको. ते पण बोलतो वो मेरा देखेगा, तुम्हारा देखो, असा तो खोटारडे. आणि वोटिंगच्या दिवशी त्याला तुम्ही ऑफिसमध्ये बंदी करून ठेवले, मारहाण केली, असा देखील आरोप तुमच्यावर आहे. हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे. जर बंदी केली असती मग त्याच दिवशी त्यांनी येणं होतं, बरोबर. आम्ही बंदी वगैरे काय केलं नाही. आमचा कार्यकर्ता आहे, तो बंदी कशाला करू आम्ही? तुम्ही त्याला ऑफिसला का बोलवलं? ऑफिसला त्याला याच्यासाठी बोलवलं. त्यांनी कार्ड आदल्या दिवशी जमा केलेले, आणि आम्हाला शाखा संघटक अनिता सोनवणे यांचा कॉल आला का हो इथं असं बोलतोय का एक जो वोटिंग आहे ती जाधव सरांना द्या, कारण की जाधव सर पण डमध्ये आहे आणि मलेश शेट्टी साहेब पण डमध्ये आहे. मग तो जाधव सरांना दिलं तर मग शेट्टी सरांना कसा जाणार? कारण की तू पक्षाचंच काम करतोय ना, आणि तू गटप्रमुख आहे. 5 वर्षापासून तो गटप्रमुख आहे. इलेक्शन झालं नाही कोविडमुळं, पण तो आता इलेक्शन झाल्यानंतर वापस त्याला पद गटप्रमुखचाच भेटणार होता. पण तो आता अशी आहे, गटप्रमुख आहेच तो, पण तो आता अशी पक्षाच्याबद्दल गद्दारी करतो, हे वाईट आहे ना, चुकीचं. आता तुम्ही